तर काय आपण बारी बुवा करताना सुरुवातीक आपण डबल बारी म्हटल्यानंतर प्रथम त्या भगवंताचं नामस्मरण बुवा 4 बारी झाले 4 बारी तुमका काय समजाग नाही सुरुवात कशी करूची काय बोलायचं काय जरा तरी असा नाही बुवा बारी पेटो म्हटल्यानंतर पेटो आणखी सुद्धा प्रकार खूप असतो पण बाजूक आमच्या बुवा बसले नामांकित बसले आपण तर आता सुरुवात असावी एकदा जोरदार थोरडे बुवांसाठी आणि आपा बुवांसाठी व्हायला पाहिजे कारण थोरडे बुवांबरोबर सुद्धा माझी बांध्यात बारी झालेली आपा बुवांबरोबर सुद्धा थोरडे बुवांची बारी झाली त्यामुळे असा बाजूक बसल्यानंतर बुवा काम का जरा बंद अशी कारण बुवांबरोबर बारी असताना घाबरायचो ना पण आता सगळे घाबरतो हा शलायचं ना नक्की काय काळजीच नाही तर काय माहितीये बुवा तुम्ही एक काम करा ते उद्या सकाळी उठायचा बांध्यात यायचा मी असे काय टेन्शन घेऊ नका 9:30 10:30च्या नंतर यायचा कारण मी उशिरा येतो 10:30च्या नंतर यायचा बांध्यात कानपूर लाईन तपासून घ्यायची पहिली आहे काय माहिती टॉर्च मारताना तुम्ही मी आणि राणे होते पुढ्यात त्यांच्याने माहिती कोण मागतो मी मागतो हा मी छाप म्हटलं छाप पडलो ना आता मी म्हणाल नाही ते का तुमची कानपूर लाईन पण आता का मी जबाबदारच नाही ना हा राणे का बोलो या आमचे जे शिवसेना तालुका अध्यक्ष ते नारायण राणे मोरपो बबन राणे त्यांना बोलवूया आपण परत मारूया टॉर्च आणि मी तुमका बुवा खरं सांगू माका टॉर्चची आधी काय गरज लागणार नाही कारण आपण टॉर्च मारून भारीचा विषयच नसता पण काय माहिती आहे तुमका तर तो टॉर्च होय असतो माका वाटतं मंडळात तुम्ही सांगत का माका माहिती का टॉर्च हो विषय नाही का ही T20 म्हणजे काय तो काय क्रिकेट नाही क्रिकेट तो सामना नाही असतो भजनाचा सामना भगवंताचं नामस्मरण आणि भजन रसिंगाचा म्हणून होते त्याच्यामुळे टॉर्चचा काय विषय नाही आणि काय रांगोळी हो माझ्या घराकडे येईल ती तुम्ही रांगोळी बघू गेलेल्यात खळ्यात घालतात ती रांगोळी बघू गेलेल्यात का पाटकडे घालतात ती रांगोळी बघू गेलेल्यात हा काहीतरी जोक सांगताना कधी सांगू काय त्या का ताणमेळ असा ना काहीतरी बुवा बरोबर ना उगाच आपलं जोक सांगू बारी पेटो म्हणा मी सांगले म्हणा तू पेटता काय हरकत नाही मी सांगते म्हणा पेटा पण कसा माहिती परत तर घेऊ जमावा बाकी काय विषय नाही भाऊ हा आणि त्यानंतर काय बोलल्यात तुम्ही चमच्याचा विषय महत्वाचा मागाच काय तुम्ही काय सांगलात तर समजा त्याच्यामुळे मी तरी काय सांगू तुमका त्याचा उत्तर कारण जोक सांगले तर तुमच्या मंडळीत पण समजा नाही त्यांच्यानी का असा चेहऱ्यावर का त्यांच्या हास्य विधी सांग नाही त्यामुळे जोक्स विषय सोडून द्या कसा हुआ तुमचा भजन चांगला 100% काय तुम्ही काहीतरी बोलावं कारण बघितलं मी तुमचे 2-3 बारी झाले बघितलं तुमच्या भजनात मी 100% नाव ठेवतो आणि बुवांसाठी एका जोरदार टाळा कारण स्वभावाने एक नंबर सुंदर बुवा जिगरी दोस्त आहेत आमचे पण या ठिकाणी जिगरी दोस्त आमचे नाही आणि मंडळींनी सांगल्याने म्हणाल तुम्ही अजिबात बोला नको कारण काय माहिती आहे ते बसतले थोय बुवा ते असतले थंय सर आणि आपणा दोघांका लढाचा ते म्हणतले बरा झाला दोघांका टाळी वाजवतात आमच्या असून टाळी तुमच्या असून टाळी ते सांगतात म्हणा नको तुमच्या डोक्यात जा काही एक तेवढ्या हिशोबात बोला तुम्ही काय प्रॉब्लेम नाही चला काय भगवंताचं नामस्मरण करताना बुवा पहिल्यांदा आपण नको त्या विषयात गजर आहे आपला पुढे गजरात आपला भरपूर आपले कॉमेडी वगैरे सगळा करूचा त्याच्यामुळे उगाच तुमचं भजनच सुरुवात होऊच्या आधी भगवंताचं नामस्मरण होऊच्या आधी चमच्या घात घातले मी डायरेक्ट कोणीतरी तुमचं कान फुकले त्यांच्याने झाले म्हणून तुम्ही येऊन झाले होय मा तसं नाही मा हा कशी बारी पेटवायची बघूया पेटायची काय टेन्शन आणि बघा या यंगस्टर ग्रुप मंडळ बघा विलेवाडी यांनी सुवर्ण संधी आपणाला दिल्या त्या संधीचा आपला सोना करूचा बुवा प्रथमतः फोन मागा कोठवळे भाऊ फोन केला बघा माझ्या मित्र ते परम मित्र यांनी बुवा आमच्याकडे डबल बारी करूची मी म्हटलं बुवा 100% कोणी पण समोर घ्या काय प्रॉब्लेम नाही आम्ही 100% बारी करणार कारण आपणाची सुवर्ण संधी आणि अशी स्टेज मॅडम खूप हॅलो ही स्टेजवरती आपला ही सुवर्ण संधी आणि आपल्या दशकरोशी सुवर्ण संधी भेटणं म्हणजे ह्या आपला लाख मोलाचा असं बघा आणि एकदा जोरदार पुन्हा एकदा यंगस्टर ग्रुपसाठी बघा जोरदार म्हणजे कसा त्यांनी सुवर्ण संधी दिली आणि त्या संधीचा सोना आपण कसा करूचा या तुमका ठरवूचा माका नाही हॅलो या ठिकाणी बघा आपा गावडे सुप्रसिद्ध भजनी बुवा हॅलो 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 प्रथमतः आपण या ठिकाणी आता हा ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करा बघा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या बघा डबलवारी म्हटल्याचा बुवा थोडासा आध्यात्मिक पण व्हाया सगळ्याच काय शलाव आणि पॅटर्न होणार नाही काय रूपकापर्यंत तरी चांगलं आपण 100% बारी करूच्या बघा
भक्त पुंडलिक बघा, त्या भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करून त्या पंढरीच्या पांडुरंगाला बघा योग्य 28 विटेवरती उभा केला बघा. आणि हा असा भक्त पुंडलिक त्याने आई वडिलांची सेवा केली. आज एकदा जोरदार आपल्या आईसाठी प्रत्येकाने टाळ्या वाजवा बघा. कारण मातृदिन होता बघा. बुवा तेवढा सांगू तुमचा जमाग नाही, तुमचे सांगा जमले पण ऐकागत नाही. सांगल्यात पण ऐकलं का तुम्ही बघा असे ऐकाल नाही, तसा मी ऐकाल नाही. हा तर मातृत्व दिन आहे बघा, त्यामुळे आम्ही एकदा जोरदार आपल्या आईसाठी, कारण आईमुळेच आपण हे जग बघितलंय बघा. 9 महिने 9 दिवस तिला ज्यावेळी आपल्या उदरात बघा आपल्याला वाढविलं आणि ह्या जगाचा पिक्चर हा बघा, हा आपल्याला पूर्ण जग हे दाखवलं हे आपल्या आईमुळे. त्यामुळे आईसाठी या ठिकाणी प्रथमतः ऐका, आईसाठी एक थोडक्यात गीत या ठिकाणी सादर करतो बघा. प्रथम कारण आता जवळजवळ 12 सव्वा 12 झाले, म्हणजे काल आपला मातृदिन होता, पण आपण या ठिकाणी जर आईसाठी आईचं गाणं म्हणूया या ठिकाणी. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवनाकार. आई माझी मायेचा डबलवरी म्हणा. आता या ठिकाणी आपण बसतोय आपल्या आई वडिलांची पुण्य इकडे जमलेल्या भजन रसिकांच्या या सर्वांच्या आशीर्वादामुळं या ठिकाणी आपल्या ही मानाची खुर्ची भेटली बुवा बघा. आपण मानाची खुर्ची भेटली, पण त्या खुर्चीचा किती आदर ठेवून आणि किती समोरच्याचं रिस्पेक्ट करून बुवा बारी करूची ही 100% जेवढी जमा तेवढं तुमचं 100% रिस्पेक्ट मी करतो. कारण आपल्या घरी तुऱ्याने बोला बुवा येणार आहे, आपली शैली आहे. आपण किती पण समोरचं लहान असलो तरी आपण त्या गावात तुरे कधी बोलत नाही, मोठे पण असले तरी, पण आपल्याकडे ते एक वेगळं आहे असं. त्याच्यामुळे या ठिकाणी रूपकाचा आणि या ठिकाणी अभंग सादर करूया. हॅलो इन्सुली गावचे आमचे परममित्र संतोष सावंत यांच्याकडून हे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीला लागला आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बुवा सांगतील नाही तर प्रथमतः बाबा ऑर्केस्ट्रा सुरू कर. बुवा एक आईचा गाणं म्हणतात, त्याच्यामुळे ऑर्केस्ट्रा विषय नाही. गजरात 100% आपण ऑर्केस्ट्रा करायला. हॅलो
धन्यवाद.